नमस्कार मित्रांनो, बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत असताना आपल्याला माती तयार करावी लागते। ही माती कशा प्रकारे तयार करावी ते आपण इथे पाहणार आहोत। ही साधी माती आहे, बाजूला गांडूळ खत आहे, हे गांडूळ खत आहे। गांडूळ खत आपल्याला परिसरामध्ये जे कोणी निर्माण करतात त्यांच्याकडून आपल्याला घेता येते। ही निंबोणीची पेंड आहे, त्याचबरोबर हे शेणखत आहे, चांगलं सुकलेलं कुजलेलं पाहिजे। त्याचबरोबर हे पिशवीमध्ये जे दिसतंय ते जीवाणू खत आहे, ज्याचा वापर आपल्याला झाडांना खूप छान प्रकारे फुलवण्यासाठी होतो। विटांचे तुकडे, आपल्या भाताचा भुसा किंवा याला आपण तूस म्हणतोय, भात भरडल्यानंतरचा, त्याचबरोबर वाळलेला पाळा, विटांचे तुकडे आणि साधी माती सोबत आपल्याला पाहिजे ते बुरशीनाशक औषध, साप किंवा तुम्हाला जे कुठले आवडते ते जे उपयोगात आणते, हे सगळे योग्य प्रमाणात आपल्याला मिश्रण करावे लागते। ही एक साधी माती आहे, आपल्या नेहमीच्या परिसरामध्ये आपल्याला आढळणारी माती। चांगली बारीक असले त्यातले खडे वगैरे काढून टाकायचे मोठे। ती माती जर आपण चांगल्या प्रकारे बनवली तर झाडांची काळजी घ्यायला आपल्याला बरंचसं ताण कमी पडतो। या मातीची मी साधारणतः ही जी 2 घमेली माती आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक भाग आपलं जे भाताचं तूस आहे किंवा ते घ्यायचं, आणि 2 घमेली जर माती आहे तर साधारणतः 40% आसपास गांडूळ खत असायला पाहिजे। 2 घमेले आहे तर हे 1 घमेलं, साधारणतः 1 घमेल्याला थोडंसं कमी आहे, ते मी सगळं घेणार आहे। फक्त कालवताना जरा थोडंसं टप्प्याटप्प्याने कालवतोय मी। त्याच्याबरोबर थोडीशी एक 10% आसपास शेणखतही घेतो मी। शेणखत आहे हे वाळलेलं चांगलं, ज्याचा आपल्याला झाडाला वाढीसाठी छान प्रकारे वापर होतो। झाडांच्या ह्या वाढीला आणि भाताच्या तुसामुळं काय होतं की माती भुसभुशीत होते आणि पाणी पण थोडं धरून ठेवते, आणि मातीमध्ये झाडाला जी मुळं टाकायची असतात ती सहजगत्या झाडाला टाकता येतात। एक प्रकारे थोडीशी हवा पण खेळती राहते मातीमध्ये। ही चांगली मिक्स करून घ्यायची माती। मी सगळं गांडूळ खत टाकलेलं आहे। गांडूळ खतानं काय होतंय की बुरशी लागण्याचा धोका जो आहे झाडाला तो कमी होतो। त्यात मी आता ही निंबोणीची पेंड आहे ती टाकतोय। निंबोणीच्या पेंडीने काय होतंय की झाडाला काही जीवजंतू लागण्याचे जे मुळांना लागतात ते तर त्याचं प्रमाण कमी होतंय, आणि झाडाच्या पानांवर एक तजेलदारपणा राहतो, चमक राहते। मातीतला जो भुसभुशीतपणा, कस आहे तो निंबोणीच्या पेंड्याने वाढतोय। पालाश सारखा जे खत आहे, पोटॅश, पालाश, त्यातले जे घटक आहेत ते त्याच्यातून मिळतात आपल्याला। त्याचबरोबर हे जीवसंजीवनी किंवा जीवाणू खत म्हणतात, हे सुद्धा आपल्याला आपले जे कृषीची दुकानं आहेत त्यांच्यामध्ये हे खत मिळते आपल्याला। याचं प्रमाण कमी वापरावं, कारण याच्याने बुरशी लागण्याची शक्यता असते। आपले जे सागरी मच्छी असते त्या मच्छीला कुजवून
त्याच्यामध्ये काही पाला पाचोळा वगैरे असं सगळं मिक्स करून त्याची एक ती पावडर आहे तयार केलेली. मासे वगैरे, हाडांचा चुरा, त्याचं ते खत आहे. खरं तर बाजारामध्ये अशा प्रकारचं बोनमिलचं खत मिळतं आहे. ते एक बोनमिल टाईपच आहे. यामध्ये मी थोडीशी साप पावडर जी बुरशीनाशक आहे ती मिसळणार आहे. साधारणतः एक 10 ग्रॅमच्या आसपास मी ती मिसळतो आहे. आपल्याला गरजेप्रमाणे जशा मातीमध्ये आपला दर्जा असेल त्याप्रमाणे ते आपण मिक्स करायची. आपल्या मातीमध्ये त्याच्याने झाड लागवड करताना कुठल्याही प्रकारची जीवाणू विषाणू काय असतील त्यांना धोका पोचणार नाही एवढी जास्त टाकायची नाही. काही जीवाणू आपल्या झाडांना आवश्यक असतात. हे आपल्या खतातून किंवा गांडूळ खतातून, जीवाणू खतातून मिळत असतात. शेणखत जास्त वापरायचं नाही, त्याच्याने बुरशी लागण्याची शक्यता असते झाडाला. चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर मात्र हा धोका कमी होतो. म्हणून शेणखत चांगलं वाळवायचं, 1 वर्ष जुनं पाऊस खाल्लेलं, आणि ते घ्यायचं. आता ही कुंडी आहे, ही कुंडी नर्सरीतली कुंडी आहे. तिचे होल पहा, मोठे होल आहेत सगळीकडे. त्याच्याने काय होतं आहे, आपण टाकलेलं पाणी वगैरे जर जादा झालं तर ते निघून जाते. हे विटांचे तुकडे आहेत, ते खाली टाकून घ्यायचे. त्याच्यानं काय होतं आहे की खाली हवा खेळती राहते आणि ती जी कुंडीला जे होल असतात ना तेही बुजत नाहीत, पाणी जायला छान राहते. त्याचबरोबर ह्या भुसा आहे, तूस आहे भाताचा, तो थोडासा खाली टाकतो आहे त्या विटांच्या तुकड्यांमध्ये. त्याच्यानं त्याच्यात पाणी धरलं पण जातं आहे, जेणेकरून झाडाला जर आपण 2 दिवस पाणी दिलं नाही तर काय होईल, त्या विटांच्या पाण्यामध्ये जे शोषलं गेलेलं पाणी आहे ते झाड घेतं आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं कमीच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. सोबत त्याच्या खाली मी वाळलेला थोडासा कुजण्याच्या इथपर्यंत आलेला जो पाला आहे तो पाला टाकतो आहे. फार टाकत नाही, थोडासा टाकतो आहे मी, जेणेकरून तो कुजून त्याच्यातून एक नवीन खत तयार होईल. सोबत पानांच्या सोबत काही केळीची जर पानं असतील तर अतिउत्तम, त्याच्याने चांगलं खत मिळते. माती टाकायची त्यामध्ये सोबत वर. आता जी तयार झालेली जी माती आहे ती टाकून घ्यायची. पानांच्या मध्ये थोडीशी आत घुसली की ती पानं लवकर कुजतात. हे माझा खरं तर पहिलाच व्हिडिओ आहे हा अशा प्रकारे नर्सरीचा, म्हणून पहिल्यापासून मी माती कशी तयार करायची त्याचा करतो. हे बघा, ही माती एवढी भरून घेतलेली आहे मी, आणि यामध्ये आता मी काही रोपं तयार केलेली आहेत पेटुनियाची, ती याच्यात लावणार आहे मी. ही पेटुनियाची रोपं आहेत, बियापासून तयार केलेली रोपं होती, ती मी थोडीशी माती बाजूला करून त्यामध्ये लावतो आहे. पेटुनियाची रोपं खरं तर नाजूक असतात, लावताना थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि पाण्याचा कमी वापर करावा लागतो. उन्हामध्ये ठेवावी लागतात. पहिल्या दिवशी 1-2 दिवस सावलीत ठेवायची लावल्यानंतर, नंतर उन्हात ठेवायचे. पाण्याचा वापर कमी करायचा. आणि माती इतकी भुसभुशीत तयार झाली असते की बघा, पाणी टाकल्यानंतर ते लगेचच जिरलतंय खाली, आत जाते निघून, थांबत नाही. अशा प्रकारची माती तयार होते. सगळं पाणी निघून गेलं, आत निघून जाते बघा. पाणी थांबलं, साचलं तर आपल्या मातीमध्ये दोष आहे किंवा आपली माती तयार चांगली झालेली नाही असं आपण समजायचं. त्याच्याने झाडांना त्रास होऊ शकतो, मरू शकतात. हे तयार झालेली जी कुंडी आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. आता ही पहा, ही नवीन कुंडी, ही माझ्या बागेतली
काही झाडं आहेत, मुद्दाम दाखवते तुम्हाला मी. माझा जो काही याच्यातला अनुभव आहे तो मी झाडांच्या रूपाने तुमच्यासमोर शेअर करतो आहे. खूप सुंदर फुललेली बाग आहे. यथाअवकाश मी प्रत्येक झाडाची माहिती नंतर तुम्हाला मी देतो. शॉर्टमध्ये सुद्धा मी काही व्हिडिओज टाकत असतो, तेही आपण पाहत राहा. नवीन वर्षातील माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.